आणि त्याचबरोबर याच दिवशी पंचकाची सुद्धा सुरुवात होत आहे. आता या दोन गोष्टी एकत्र आल्यामुळे नक्की संकष्टी चतुर्थीवर याचा काय परिणाम होणार आहे? आपण उपवास करतो किंवा गणपतीची आरती करतो, जी काही पूजा गणपतीची करतो, या सगळ्यामध्ये काही बदल होणार आहे का? नक्की पंचक म्हणजे काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. 3 जुलैला संकष्टी चतुर्थी आहे. चंद्रोदय रात्री 9:47 होणार आहे. पंचक जे आहे ते उत्तर रात्री 12:47 लागणार आहे. आता सगळ्यात आधी बघूया की पंचक म्हणजे काय. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र धनिष्ठा नक्षत्राच्या उत्तरार्धापासून रेवती नक्षत्रापर्यंत भ्रमण करतो, अर्थात अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीमधून जातो तेव्हा पंचक लागतं. आता या पंचकामध्ये 5 नक्षत्रांचा समावेश असतो. म्हणजे 5 नक्षत्रांमधून चंद्र जात असताना पंचक लागलं असं म्हणतात. एक म्हणजे धनिष्ठा नक्षत्र, दुसरं शतभिषा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती. ही शेवटची जी 5 नक्षत्र आहेत, या नक्षत्रांमधून जेव्हा चंद्र भ्रमण करतो तेव्हा पंचकाचा काळ मानला जातो. हा 5 दिवसांचा काळ असतो. आता पंचकाची शास्त्रीय माहिती अशी आहे की काही कामं पंचक काळात टाळली जातात. जसं घराचं छप्पर बांधणं असेल किंवा पलंग किंवा खाट तयार करणं, म्हणजे थोडक्यात फर्निचर तयार करणं किंवा मोठ्या प्रमाणात इंधन किंवा लाकूड साठवणं, दक्षिण दिशेकडे प्रवास करणं, ही काही जी कामं आहेत ती या पंचकाच्या 5 दिवसाच्या काळात टाळावी असं शास्त्रात सांगितलंय. मात्र नामकरण, जप, तप, पूजा, दान, व्रत, देवदर्शन यांसारखी धार्मिक कार्य आपण करू शकतो. त्यावर पंचकाचा कुठलाही दोष मानला जात नाही. आता संकष्टी चतुर्थी आणि पंचक एकत्र आलंय तर धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या ग्रंथांमध्ये पंचक काळात देवपूजा, व्रत आणि मंत्रजप करण्यास मनाई नाही. उलट अशा काळात केलेली उपासना मन स्थिर करण्यासाठी आणि आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी सहाय्यकारी मानली जाते. त्यामुळे 3 जुलैला जी संकष्टी चतुर्थी आहे त्या चतुर्थीला तुम्ही नेहमीप्रमाणे उपवास करू शकता आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत सुद्धा नेहमीसारखं करू शकता. या दिवशी सकाळी लवकर उठावं, सूर्याला अर्घ्य अर्पण करावं, गणपती बाप्पाची पूजा करावी, अथर्व शीर्षाचं पठण करावं, गणेश मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर रात्री चंद्र दर्शन करून व्रत सोडावं. शक्य असल्यास गरजूंना अन्नदान आणि दानधर्म करावा. आता जर तुम्हाला गणपतीची पूजा सकाळी करायला जमणार नसेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा गणपतीची आरती करू शकता. संकष्टी चतुर्थी आपल्याला अडथळ्यांवर मात करण्याची प्रेरणा देते. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे संकटातून बाहेर येण्यासाठी, गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी केलं जातं. तर पंचक आपल्याला सावधपणे आणि सजगतेने जीवनातील निर्णय घेण्याची आठवण करून देतं. आता या दोन्हींचा संयोग भक्ताला श्रद्धा, संयम आणि आत्मचिंतन यांचा सुंदर संदेश देतो. गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता, बुद्धिदाता, मंगलकर्ता म्हणतो. त्यामुळेच कोणत्याही कार्याच्या प्रसंगी सगळ्यात आधी आपण गणेश पूजन करतो. संकष्टी चतुर्थीचे व्रत विशेषतः मानसिक तणाव, आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या, कार्यातील अडथळे दूर करण्यासाठी केलं जातं. जर तुमच्या पुढे एखादं संकट असेल किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही संकल्प घेऊन 21 चतुर्थी किंवा 51 चतुर्थी याप्रमाणे चतुर्थीचं व्रत करू शकता आणि त्यानंतर उद्यापन करून चतुर्थी सोडू शकता.